हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त, एकदम छान, एकदम टकाटक असाल. मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप मनापासून अगदी स्वागत करते. आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना, तो सुरू करते. तर मंडळी, झालेली आहे सकाळ आणि आज आहे संडे म्हणून जरा उशिरा उठले. पण ना, उशिरा उठले की कामाचं गणितच माझं चुकतं. जरा लवकर उठले ना की कामं कशी आरामात आवरली जातात. पण ना, मी काल अलार्म लावायला पण विसरले. त्याच्यामुळे ना झोपून राहिले आणि बबडू पण माझ्यासोबतच उठलाय. त्यामुळे तो मला काहीच करून देत नव्हता, म्हणून त्याला मोबाईल द्यावा लागला. आणि तो मोबाईल जो आहे ना, त्याला ब्राईटनेस एकदम कमी असतो आणि तो जरा म्हणजे जरा खराब झालेला आहे. त्याच्यामुळे त्यात काही दिसत पण नाही एवढं, पण तरी पण तो त्यात खेळत असतो, म्हणून मी त्याच्या हातात तो नेहमी देत असते. असो. तर सगळ्यात आधी ना सोफा वगैरे सेट करून घेतला आणि त्यानंतर ना कचरा काढून घेते कानाकोपऱ्यातून अगदी, कारण की नंतर मला काढायला मिळत नाही, म्हणून एकदाच सगळा कचरा जो आहे तो पूर्ण काढून घेते. आज ना फरशी पुसणार नाहीये, फरशी संध्याकाळी पुसेन, म्हणून विचार केला की फक्त कचरा काढून घेते. का ते तुम्हाला नंतर सांगते मी. तर फटाफट ना कचरा काढून घेतला. त्यानंतर ना बबडूचं पोट भरून घेतलं, म्हणजेच त्याला दूध बिस्किट भरवलं जरा, कारण की त्याला उठल्यावर पहिलं तेच म्हणजे खायला लागतं. बाकी तो दुसरं काहीच खात नाही सकाळी उठल्या उठल्या. दूध बिस्किट त्याचं पहिलं खाणं असतं सकाळचं. तर त्याचं तोंड वगैरे व्यवस्थित धुतलं आणि त्याच्यानंतर त्याला दूध बिस्किट भरवून घेतलं. म्हणजे विचार केला की त्याचं पोट भरलं ना की मला बाकीची कामं पण ना आवरता येतील, कारण आज खरंच खूप जास्त कामाचा रौंदळ होता. म्हणजे की आदल्या दिवशी रात्री ना माझी खूप जास्त घाई, म्हणजे उशिरा जेवण झालं होतं, कारण मिस्टर उशिरा येतात, त्यामुळे आमचं जेवण खूप जास्त उशिरा होतं. आणि त्यानंतर भांडी वगैरे घासायची पण मी ठेवून दिली, कारण बबडूला आलेली झोप आणि तो माझ्याशिवाय झोपत नाही, म्हणून मग भांडीसुद्धा घासायची तशीच ठेवली होती धुवून व्यवस्थित अशी. तर मग आता म्हटलं ह्याला दूध बिस्किट भरवते आणि माझी भांडी जी आहेत ती घासून घेते. भांडी घासायला किचनमध्ये आले आणि बबडू काय ऐकतच नव्हता. तो आज पण नखरे माझ्यासोबत खेळ मम्मा असंच बोलत होता. मग त्याला एक काम केलं, मी खिडकीवर बसवलं त्याला तसं माझ्यासोबत आणि म्हटलं भांडी घासून घेते, कारण की आज आम्हाला ना बाहेर जायचं आहे. माझी जरा घाई होती, नाहीतर मग डेली म्हणजे संडेला तसं चालून जातं, थोडंसं आरामात कामं केली तरी. पण आज आम्हाला जायचं होतं बाहेर, म्हणून विचार केला की त्याला साईडला बसवते आणि माझी भांडी जी आहे ती घासून घेते. मला नाश्तासुद्धा बनवायचा होता, त्याची पण घाई होती, पण म्हटलं अगोदर ना भांडी व्यवस्थित घासून घेते, कारण की भांड्यांचा पसारा असला ना की मला काय करायचं समजत नाही आणि असं वाटतं की खूप जास्त कामं जी आहेत ती पेंडिंग आहेत आपली. म्हणून ना सगळ्यात आधी भांडी घासून घ्यायचं ठरवलं आणि अंघोळ तर बाकी आहेच. विचार केला अंघोळ ना सगळ्यामध्ये नंतर करते, अगोदर हे सगळं कामं जे आहेत ते उरकून घेते, म्हणजे नंतर कसं मला सगळं उरकता येईल आरामात. तर फटाफट ना आता भांडी घासून घेते. तर माझी झालेली आहेत भांडी वगैरे घासून आणि बाकीची सर्व जी कामं होती ना ती आवरून फटाफट अंघोळ करून घेतली आणि साडी नेसली आज. आता तुम्ही विचार करत असाल की साडी का नेसले, तर मला ना पूजेला जायचं आहे ॲक्च्युली. आमच्या ज्या आत्या आहेत त्यांच्या मुलीने फ्लॅट घेतला आणि तिथेच पूजा आहे आणि तिकडेच जायचं आहे आम्हाला. आणि धनी पण आता अंघोळीला चाललेले आहेत माझे, ब्रश वगैरे करून झालेला आहे, आता ते पण अंघोळ करून येतील आणि त्यांचं उरकेपर्यंत माझा नाश्ता पण होईल. नाश्त्याला ना एकदम शॉर्टकटमध्ये बनवायला घेतलं शिरा. भरपूर दिवस खाल्ला पण नव्हता आणि झटपट जर काय बनवायचं आहे तर शिरा एकदम बेस्ट आहे, कारण फटाफट बनतो, जास्त काही टाइम लागत नाही त्याला. नेहमी ना रवा बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तो जो रवा असतो ना तो एकदम खरपूस असा भाजला गेला पाहिजे. तर मंडळी, मी रवा जो आहे तो व्यवस्थित असा तुपामध्ये भाजलेला आहे आणि आता याच्यामध्ये मी दूध टाकणार आहे. आपल्याला जितका पातळ हवा असेल ना शिरा तसं आपल्याला दूध टाकायचं आहे. तुम्ही पाणी सुद्धा थोडंसं मिक्स करू शकता, काहीच हरकत नाही. आता तुम्ही साईडला जी केळी बघताय ना ती मी विहानला ऍक्च्युली मध्ये खायला दिली होती आणि कट करून मस्तपैकी. मग त्यांनी पूर्ण खाल्ली नाही, अर्धवटच खाल्ली. मग म्हटलं ही जी केळी ती फेकून देण्यापेक्षा शिऱ्यामध्ये आपण यूज करूया, कारण केळी शिऱ्यामध्ये एक नंबर लागतात. आपण जेव्हा प्रसादाचा शिरा वगैरे बनवतो ना तेव्हा आपण त्याच्यामध्ये केळी टाकतो, म्हणून मग विचार केला की यामध्ये पण मस्त असं केळीचे तुकडे आहेत ते टाकून देऊया. थोडं का होईना टेस्टमध्ये थोडा चेंज होईल आणि जरा शिरा अजून जास्त टेस्टी होईल, म्हणून मग मस्त अशी केळी पण त्याच्यामध्ये टाकली आणि आता व्यवस्थित ना मिक्स करून घेणार आहे मी साखर वगैरे टाकून. आता साखरचा अंदाज जर तुम्ही म्हणाल ना तुम्हाला तुमच्या घरामध्ये जितकं गोड हवं असेल ना तितकं तुम्ही साखर टाकू शकता.
मला स्पेशली गोड जास्त जमत नाही, त्याच्यामुळे मी थोडीशी ना कमी साखर टाकलेली आहे. म्हणजे 1 वाटी जर रवा असेल तर अर्ध्यापेक्षा थोडीशी कमी मी वाटी साखर टाकलेली आहे. हा अंदाज मी तुम्हाला सांगते. जर तुमच्याकडे गोड आवडत असेल व्यवस्थित तर मग तुम्ही काय करा, जितका रवा घेतला असेल ना तितकी अर्धी प्रमाणात साखर घ्या. तर केळं वगैरे मिक्स करून झाल्यानंतर मी थोडेसे मनुके होते माझ्याकडे काळे, ते मनुके पण टाकले. म्हणजे कसं मस्त लागतं जरा मध्ये-मध्ये मनुके तोंडामध्ये येतात तर. तर तुम्ही आता बघू शकता आपला जो शिरा आहे ना तो जरा जास्तच घट्ट वाटतंय, म्हणून मी थोडंसं ना याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. थोडंसं कोमट पाणी टाकायचं आहे. तुम्ही दूधसुद्धा वापरू शकता, पण माझ्याकडे दूध ॲक्चुअलीमध्ये थोडंसं कमी होतं. म्हणजे कसं विहानला जर लागलं तर मग पुन्हा बाजारातून आणायला लागेल, म्हणून मग मी पाणीच टाकलं. तुमच्याकडे दूध असेल तुमच्याकडे जास्त तर मग दूध पण तुम्ही यूज करू शकता. आता तुम्ही बघू शकता आपला जो शिरा आहे ना तो व्यवस्थित पातळ झालेला आहे. आता आपल्याला लास्ट जी आपली स्टेप आहे ती करायची आहे, ते म्हणजे थोडीशी वेलची पावडर टाकायची आहे आपल्याला. वेलची पावडरने खरंच मस्त एकदम टेस्ट येते, म्हणून माझ्याकडे ना अशी वेलची होती, ती मी अशी मस्तपैकी कुटणार आहे आणि टाकणार आहे. वेलची पावडर तर नव्हती पण वेलची होती, तर मग ती मस्त अशी कुटून मी टाकलेली आहे आपल्या शिऱ्यामध्ये. म्हणजे कसं माहिती आहे का, थोडासा फ्लेवर जो आहे ना तो एकदम भारी होतो. आता वेलची वगैरे टाकल्यानंतर काय आपला शिरा जो आहे तो ऑलमोस्ट रेडी आहे. थोडंसं वाफेवर शिजवायची गरज आहे आपल्या रव्याला. तर मग मस्तपैकी एकदा ढवळून ना झाकण देऊन 1-2 मिनिटं वाफेवर शिजवणार आहे मी. त्यानंतर काय आपला जो शिरा आहे तो खायसाठी रेडी होणार आहे. मस्त असं सगळे मिळून ना आम्ही नाश्ता करणार आहोत आणि आम्हाला जिथे जायचं आहे ना तिथे जायला निघणार आहोत. तर शिरा वगैरे होईपर्यंत ना माझ्या धन्याची पण अंघोळ झाली होती, म्हणून बाहेरून जाऊन ना फुलं आणून दिली. कारण पूजा नेहमी तेच करतात, जेव्हा घरामध्ये असतात तेव्हा सकाळी सकाळी, आणि जेव्हा ऑफिसला जातात ना तेव्हा पण ते पूजा करूनच जात असतात. पण सकाळी कसं एकदम लवकर फुलं भेटत नाही, म्हणून आज संडे आहे त्याच्यामुळे आज मस्तपैकी उजाडलेलं आहे आणि मी त्यांना मस्त अशी फुलं दिली. त्यांची पूजा होईपर्यंत ना विहानला पण तयार केलं अंघोळ वगैरे करून, कारण की विहानला रेडी करणं हा मोठा टास्क असतो, कारण खूप जास्त तो पळवतो. म्हणून मी त्याला असा मोबाईल हातामध्ये देत असते, कारण की एका ठिकाणी तो उभा राहावा. माहीत आहे ते चुकीचं आहे मोबाईल वगैरे हातामध्ये देणं, पण या मोबाईलमध्ये खरंच काय जितकं दिसायला पाहिजे तितकं काहीच दिसत नाही, म्हणून मी त्याला देते. जर चांगला मोबाईल असता ना तर मी खरंच त्याला दिला नसता. तर विहानला मस्त असं रेडी केलं आणि नाश्ता करून घेतला. तर मला माहीत आहे सगळ्यांकडे नेहमी कुठे जायचं असेल ना तेव्हा लेडीज लेट करतात, म्हणजे तयार होण्यासाठी वगैरे. पण आमच्याकडे पूर्ण वेळ म्हणजे उलट आहे. माझे मिस्टर खूप जास्त उशीर करतात, म्हणजे कुठेही जायचं असेल ना अगदी, तरी जर आम्हाला 12 वाजता निघायचं असेल तर हमखास आम्ही 1-2 वाजता निघतो. म्हणजे हे ठरलेलंच आहे आणि आता मला त्याची सवय झालेली आहे. तर इथे बबडू आणि मी बघा कशी मस्ती करतोय, म्हणजे आहोंना आमच्या टुई टुई करतोय, कारण की बबडू माझ्याजवळ जास्त येत होता ना, म्हणून मी त्याला बोलले की पप्पाला टुई कर, तर तो करून दाखवत होता. आणि फायनली आमची धनीसुद्धा रेडी झालेल्या आहेत आणि आम्ही आता निघणार आहोत जायला. तर इथे विहानची बघा किती मस्ती चालू आहे, म्हणजे त्याला कुठेही जायचं असेल, कुठेही न्यायचं असेल ना तरी तो असाच उलट्या सुलट्या उड्या मारत असतो आणि त्याला ती मजा वाटते. तर आहोंनी बघा परफ्यूम मस्तपैकी स्प्रे केलं बबडूच्यावर, कारण बबडूला जाम आवडतं. ते लावतात मग तो बोलतो मला पण लावा, आणि इथे मला पण त्यांनी थोडासा स्प्रे केलेला आहे परफ्यूम. तर फायनली आम्ही झालेलो आहोत आता रेडी आणि आता आम्ही जाणार आहोत कल्याणलाच पूजा आहे, कारण आमची बाईक जी आहे ना ती आता आम्ही घेणार आहोत, कारण की आमची गाडी जी आहे ती म्हणजे मोठी गाडी आहे ती गॅरेजमध्ये आहे. तिचं काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, भरपूर दिवस झाले ती गॅरेजमध्ये आहे, तर आम्हाला बाईक घेऊनच आज जावं लागणार आहे मस्तपैकी उन्हातान्हात. तर त्याच्यामुळे मी स्कार्फ वगैरे लावलेला आहे आणि बबडूला पण आता कॅप वगैरे घालते, कारण ऊन खूप जास्त होतं. तर इथे बघा रस्त्याचं काम चालू आहे आमच्या इकडे, तर ना तिथे सतत धूळ उडत असते, म्हणून इकडून जायला ना खूप जास्त टेन्शन येतं. पण काय करणार, आज जाणं तर भाग आहे. आणि जाता जाता बघा मी इथे इस्त्रीचे कपडे पण घेतलेले आहेत, कारण आज संडे आहे, संडेची कामं पण आपल्याला करायची आहेत, मग ती पण करणं भाग आहे. तर इस्त्रीचे कपडे आता जाता जाता देणार आहोत इस्त्री करायला आणि तिथून मग आम्हाला जायचं आहे गिफ्ट घ्यायला काहीतरी ताईसाठी.
तर काय घ्यायचं ते विचार जाता जाताच केला, कारण अगोदर काहीच ठरवलेलं नव्हतं. म्हणून मग आम्ही जाताना आमच्याकडे बाजार आहे तिथे गेलो, लस्सी गल्लीमध्ये, आणि तिथून मग छान असं घड्याळ सिलेक्ट केलं. तुम्ही बघू शकता किती मस्त मस्त अशी घड्याळ होती, पण विकीला इथे एकही घड्याळ आवडलं नाही. म्हणून मग आम्ही त्यांच्या गोडाऊनमध्ये गेलो आणि तिथून मग एक घड्याळ जे आहे ते चॉईस केलं. तर भरपूर सारी घड्याळ त्यांनी दाखवल्यानंतर आम्हाला दोघांना पण हे घड्याळ जास्त आवडलं, म्हणून मग हे घेतलं. कारण कधी कधी काय व्हायचं, त्यांना एखादं आवडायचं आणि मला आवडायचं नाही, आणि मला जे आवडते ते त्यांना आवडायचं नाही, म्हणून मग खूप जास्त टाईम गेला ह्याच्यामध्ये. पण फायनली हे एक घड्याळ दोघांना पण आवडलं, म्हणून मग हे आम्ही पॅक केलं आणि हे घेऊन डायरेक्ट आम्ही निघालो पूजेसाठी जायला. तर आता अजिबात कुठे थांबायचं नाही असं ठरवलं होतं, पण जाता जाता एवढी तहान लागली ना की उसाचा रस प्यायला आम्ही पुन्हा थांबलो एका ठिकाणी, आणि ते पिऊन झाल्यानंतर आहे ना आम्ही अजिबात कुठेच थांबलो नाही आणि डायरेक्ट नॉनस्टॉपमध्ये आत्याच्या घरी गेलो आणि डायरेक्ट जिथं पूजा होती ना तिथेच जाऊन थांबलो. आत्याकडे जेव्हा पोचलो ना तेव्हा सगळं काही झालेलं होतं, म्हणजे पूजा वगैरे सगळं झालेलं होतं आणि जेवणाचा कार्यक्रम चालू होता. नेहमीप्रमाणे आम्हाला आजही उशीर झाला होता आणि आत्याला पण माहिती होतं की आम्ही कधीच टायमावर येणार नाही, त्याच्यामुळे आत्या काही शॉकमध्ये नव्हत्या. आत्याला माहिती होतं की आम्ही उशिराच येणार आहोत. तर तिकडे गेल्यानंतर ना सगळ्यात आधी आत्याला हेल्प केली थोडीशी जेवण वाढायला, आणि त्याच्यानंतर मग पूजा करून घेतली. कारण की गेल्या गेल्या म्हणजे पाहुणी वगैरे जास्त होती, म्हणजे जेवायला वगैरे बसल्या होत्या, मग त्यांची खूप जास्त घाई झाली होती, म्हणून म्हटलं ह्यांना अगोदर हेल्प करूया आणि त्याच्यानंतर पूजा करून घेऊया. मग आता मी ना पूर्ण पूजा वगैरे करून घेते आणि त्यानंतर मी तुमची ओळख करून देते की आमची आत्या वगैरे कोण आहेत त्या, आणि आत्याचे मिस्टर वगैरे सगळ्यांशी ओळख करून देते. पण सगळ्यात आधी आहे ना पूजा करून घेते. ओके, तर पूजा वगैरे करून झालेली आहे आणि आता मी जायला निघालेली होते आणि मी आता तुमची ओळख करून देते. तर या आहेत माझ्या मिस्टरांच्या आत्या, म्हणजे माझ्या आत्ते-सासू, आणि त्या कल्याणला राहतात. तर आता जाता जाता त्यांचा नमस्कार करून घेते म्हटलं, म्हणून मग तुमची पण ओळख करून देते त्यानिमित्ताने. तर या आहेत आमच्या आत्या. आणि बबडूला पण ना मी सवय लावते, की आपण पण जेव्हा नमस्कार करतो मोठ्यांचे तेव्हा त्यांनी पण करावं. कधी-कधी करतो तर कधी-कधी कंटाळा करतो. म्हणजे मुद्दामून तो मस्ती करतो. तर असो, आता तो आज कसा काय एवढा तयार झालाय ना नमस्कार करायला तेच काही कळत नाही. तर हे आहेत आत्याचे मिस्टर आमच्या, मामा बोलतो आम्ही त्यांना. तर त्यांचा पण आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर हे सुद्धा मामा आहेत आमचे दुसरे. तर त्यांचा पण आशीर्वाद घेतला आणि बबडू बघा कसा करतोय, म्हणजे माझी कॉपी करायला बघतोय. पण मामांना खूप जास्त बरं वाटलं जेव्हा बबडूने त्यांच्या पाया पडला, त्यांचा नमस्कार केला तेव्हा. तर या आहेत कामिनी ताई. त्या कॅमेरासमोर आल्या आणि त्यांचं जेव्हा त्यांनी रूप बघितलं, ते कुंकू वगैरे लागलेलं होतं, तर त्या म्हणाल्या, की "मला घेऊ नको." पण मी काय ऐकते का? मी तर घेतलं बाबा. सगळ्यांचा निरोप घेऊन आहे ना, आम्ही निघालो परत घरी यायला, आणि घरी म्हणजे येत होतो ना, तेव्हा एवढी ट्रॅफिक होती, एवढी ट्रॅफिक होती, की विचारू नका. तर ती ट्रॅफिकमधून बाहेर निघाल्यानंतर बबडूला दिसलं खेळण्यांचं दुकान. मग काय बबडू आमचा ऐकत नाही. मग त्याच्यासाठी एक खेळणं त्याला घ्यायला सांगितलं. त्याला इतकी चांगली-चांगली इथे खेळणी होती. इथे सेल लागला होता. ₹50 ला कोणतंही तुम्ही खेळणं घेऊ शकता. तर मी किती चांगली-चांगली खेळणी त्याला सजेस्ट केली, की हा घे, तो घे. पण त्यांनी घेतलं हे येलो आणि ब्लॅक कलरची ते जे गाड्यांचा सेट असतो ना ते, आणि त्या खूप जास्त आहेत आमच्याकडे, पण त्यांनी त्याच घेतल्या. पण बबडू काय ऐकत नाही, त्याच्यामुळे त्याला ते घेऊन दिलं. तर मंडळी आलेली आहे घरी. येताना एवढी ट्रॅफिक होती ना की विचारू नका, आणि धूळ, रस्त्याची कामं जिकडे तिकडे चालू होती, त्याच्यामुळे जास्त काही शूटच करता येत नव्हतं. मध्ये मध्ये मी करत होते, जसं की बबडूने येताना जाम हट्ट केला, खेळणी पाहिजे खेळणी पाहिजे, म्हणजे कुठे पण गेलं तरी त्याला काही ना काही घ्यायला लागतं. तर ते पण सगळं झालं आणि येता येताना भाजी वगैरे आणली आपल्या आठवड्याची, कारण आज संडे, तुम्हाला तर माहिती आहे मी संडेला नेहमी भाजी वगैरे आणते आठवड्याची. तर ते पण घेऊन आले येता येता, म्हणजे कसं परत जायला नको विकीला म्हणून. तर मग आता आलेले आहे, आता घरातलं सगळं आवरावर करायचे, कारण कचरा वगैरे काढायचे, झाडांना पाणी घालायचं. झाडांना पाणी विकी घालणार आहेत आणि मी कचरा वगैरे काढून घेते, चेंज करते वगैरे, आणि त्याच्यानंतर मग माझी बाकीची जेवण बिवण संध्याकाळची जी कामं आपली नेहमीची असतात ठरलेली ती करणार आहे. तर असो, तर असा होता आजचा आपला दिवस, असा होता आजचा आपला व्हिडिओ. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की ना कमेंट करून कळवा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात राहू नका. एका लाईकमुळे खूप मोटिवेशन मिळतं.
तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जर व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत नेहमीप्रमाणे आपल्याने आपल्या माणसांची ना काळजी घ्या. ठीक आहे, बाय बाय.